नमस्ते. या व्हिडिओत आपण माझा आवडता ऋतू पावसाळा या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. आपल्या देशात प्रामुख्याने उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे 3 मुख्य ऋतू चक्रासारखे फिरत असतात. या तिन्ही ऋतूंमध्ये निसर्गाची वेगवेगळी रूपे पाहायला मिळतात. पण या सर्वांमध्ये पावसाळा हा माझा सर्वात आवडता ऋतू आहे. पावसाळा हा ऋतू संपूर्ण सजीवसृष्टीत नवीन आनंद, उत्साह आणि चैतन्य घेऊन येतो. मे महिन्यांच्या कडक उन्हाळ्याने आणि उष्णतेने जेव्हा सर्व सजीवसृष्टी व्याकुळ होते, जमीन सुकते आणि नदी नाले आटतात, तेव्हा जून महिन्याच्या सुरुवातीला काळेभोर ढग आकाशात गर्दी करू लागतात. ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या कडकडाटात पावसाचे आगमन होते. पावसाच्या पहिल्या सरी जेव्हा तप्त जमिनीवर कोसळतात, तेव्हा मातीतून दरवळणारा सुगंध सर्वत्र पसरतो. हा सुगंध मनाला आणि शरीराला एक वेगळीच स्फूर्ती देतो. पाऊस सुरू झाला की सुकलेली धरती हिरवा शालू नेसल्यासारखी सुंदर दिसते. डोंगर, दऱ्या आणि मैदाने सर्वत्र मखमली हिरवळ पसरते. झाडांना नवी पालवी फुटते. नद्या, नाले आणि धरणे पाण्याने ओसंडून वाहू लागतात. निसर्गाचे हे रूप पाहून मन प्रसन्न होते. पावसाळा हा आपल्या देशाचा मुख्य कणा आहे. पाऊस पडताच आपल्या देशाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी राजा आनंदाने नाचू लागतो. शेतकरी शेतीच्या कामाला लागतो. नांगरणी आणि पेरणी सुरू करतो. त्याच्या याच अपार कष्टातून तो जगातील सर्वांसाठी अन्न तयार करतो. पावसाचे पाणी धरणांमध्ये साठवले जाते, ज्यामुळे आपल्याला वर्षभर पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी मिळते. म्हणूनच पावसाळा हा केवळ एक ऋतू नसून निसर्गाच्या आणि मानवाच्या जीवनचक्राला गती देणारा मुख्य स्रोत आहे. पावसाळा हा आम्हा लहान मुलांसाठी पर्वणीच असतो. पहिल्या पावसात चिंब भिजण्याचा आनंद काही वेगळाच असतो. अंगणात साठलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडणे, गाणी गाण्यात आम्ही अगदी दंग होऊन जातो. आकाशातील सप्तरंगी इंद्रधनुष्य पाहतच राहावे असे वाटते. अशा थंडगार आणि आल्हाददायक वातावरणात घरात गरमागरम चहा, कांदा भजी किंवा भाजलेले मका खाण्याची मजा काही औरच असते. निसर्गाला नवीन रूप देणारा, पशुपक्ष्यांना आणि मानवाला तृप्त करणारा हा ऋतू आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब जीवनाचा उत्सव साजरा करतो. जरी कधी कधी अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत होत असले तरी या पावसाळ्याचे महत्त्व अनन्यसाधारणच आहे. पावसाळा हा निसर्गाचा सर्वात मोठा आणि विस्मयकारक वरदान आहे, जो आपली सृष्टी समृद्ध, हिरवीगार आणि सुखमय बनवतो. म्हणूनच इतर ऋतूंपेक्षा पावसाळा हा ऋतू मला खूप खूप आवडतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.